नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनल मध्ये. गोडताईंचं, मैत्रिणींचं, तसेच मावशींचं, दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला उडदाचे पापड दाखवणार आहे. 1 किलोच्या प्रमाणात दाखवणार आहे आणि व्हिडिओ स्किप न करता जर पाहिला तर मार्केटला जशा प्रमाणे पापड मिळतात ना, तर तशा पद्धतीनेच आपले हे पापड झालेले आहेत आणि तुमचेही होणार आहे. 100% गॅरंटी देऊन सांगते. तर व्हिडिओ स्किप न करता पहा. तर माझ्याकडे एक ताई येणार आहेत, त्यांनी कशा पद्धतीने आपल्याला पीठ आहे ना जे वळून घ्यायचंय ते सांगणार आहेत. पीठ तर मी माझ्याच पद्धतीने भिजवलेलं आहे, पण आपण चेचणार नाहीये किंवा पीठ आपटणार नाहीये. छान सोप्या पद्धतीने आपण पीठ करणार आहे, जेणेकरून आहे ना जरी एकटी लेडीज असेल तर ती 1 किलोचं पापड एका दिवसात सहज करेल. तर अशा पद्धतीने ना मी पापड दाखवणार आहे. आणि जर त्या ताई आहेत ना आल्यावरती कॅमेरा फ्रेंडली जर असल्या तर त्यांना मी नक्कीच घेणार. आणि बघूया, मी तर पूर्णपणे प्रयत्न करणार आहे की त्यांना आपल्या व्हिडिओमध्ये घेण्याचा. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि लाईक पण करा. चला, व्हिडिओ पाहण्याच्या नादात लाईक करायचं विसरून जाता. तर खूप छान असा प्रतिसाद आता तुम्ही मला देत आहात आणि आधी पण दिलेला आहे. आणि नवीन कोणी आहेत ना त्यांना सांगायचं आहे की व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि इतरांना शेअर पण करा, जेणेकरून आपली जी यूट्यूब फॅमिली आहे ना ती खूप अशी मोठी आणि छान होईल. तर चला, तर आता आपण कशा पद्धतीने पापड करणार आहोत ते पाहूया. अर्धा किलो ही उडदाची डाळ आहे आणि आहे ना ह्याला बघा किती पीठ आहे. डाळीला पावडर पीठ सर्व काही असतं दुकानामध्ये जास्त दिवस टिकण्यासाठी. तर अशा पद्धतीने स्वच्छ धुतलेलं पांढरं मी इथं रुमाल घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आहे ना असं छान अशी ही डाळ आहे ना ती चाळून घ्यायची आहे आपल्याला. तर तुम्ही म्हणणार की अशा पद्धतीनं चाळल्यावर त्यातलं काय पडतंय का, तर मी तुम्हाला नंतर दाखवते की छोटं छोटं पावडरसारखे जे कण आहेत ना ते ना त्या वाटक्यामध्ये खाली आहेत ना पडतात. तर अशा पद्धतीनं सर्व डाळ आता मी चोळून घेते. तर छान अशी डाळ पण बघा असा चोळून झालेली आहे. आणि शेवटीची जी डाळ असते ना ती एकदम सगळी नाही टाकायची, अशी थोडं थोडं करून टाकायची. तर शेवटी तुम्ही पाहू शकता एकदम बारीक आहेत ना कण ह्या कापडावरती राहिलेले आहेत. तर अशा पद्धतीनं सगळी डाळ काढल्यानंतर इथं पाहू शकताय थोडंसं कचरा वगैरे आहे. तर आता ते काढायचं बाजूला. तर इथं पाहू शकताय त्या सगळ्या येणं वाटक्याला पीठ लागलेलं आहे आणि एवढं पीठ अर्धा किलोच्या डाळीतून निघालेलं आहे. तर पुन्हा आता मी ते कापड झटकून आणलं आणि परत मी त्याच्यामध्ये आहे ना उडदाची डाळ टाकून छान अशी चोळून घेतलेली आहे, जेणेकरून अजून काही थोडं फार आपल्या हाताचं वगैरे त्यात असेल तर ते निघून जाईल. तर इथं मी तुम्हाला हाताला चोळून पण दाखवते. आता काहीच ह्या डाळीला पांढरं नाही आहे पीठ. आणि अर्धा किलो मुगाची डाळ त्याच पद्धतीनं मी आहे ना कापडावरती चोळून घेतलेली आहे. दोन्ही डाळी मिक्स करायच्या आणि आता ह्या दळून आणायच्या आहेत. ही प्रोसेस मी आदल्या दिवशी केलेली आहे. त्याच्यानंतर आहे ना बघा हे चाळून पीठ घेतलेलं आहे मी. तर हे 1 किलो पीठ आहे, मी चाळून छान घेतलेलं आहे. आता त्यातलं आपण आहे ना थोडंसं पीठ आपल्याला पापड लाटण्यासाठी लागणार आहे. तर मी इतकं काढलेलं आहे. आता ह्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे, तर 1 चमचा हिंग घेतलंय, 1.5 चमचा मी मीठ घेतलंय. तुम्ही तुमच्या चवीनुसार मिठाचा वापर कमी जास्त करू शकताय. आणि इथं मिरे घेतलेले आहेत मी 1.5 चमचा. तर एवढे 1 किलोला बास होत्यात. तर मी 1.5 चमचा, माझा चमचा पण मोठा आहे त्यासाठी मग 1.5 चमचा मिरे घेतलेले आहेत. आणि आपल्याला पापड खार पण लागणार आहे आणि तो पापड खार आता किती चमचे होणार आहे ते आपण पिठात टाकताना पाहूया. त्याचबरोबर आपल्याला आहे ना शेवटी पीठ मळून झालं की नाही तेल पण लागणार आहे हाताला लावण्यासाठी, पिठाला लावण्यासाठी. तर आता आपण काय करायचं ते पण पाहूया. मिरे आता आपण बारीक करून घ्यायचे तिथं. तर जास्त आता पहिल्यांदा मी बारीक केलेले नाही आहेत, तुम्हाला काढून दाखवते इथं.
तर अशा पद्धतीनंच थोडे पहिल्यांदा बारीक केलेले आहेत, कारण की आपल्याला ह्याच्यावरचं जे ठोलपार असते ना ते काढायचं आहे. तर अशा पद्धतीनं हे ठोलपार आहे ना सगळं काढायचं, म्हणजे पापड काळे होत नाहीत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मूग डाळ आणि उडीद डाळ अशा 2 डाळी मिक्स करून आहे ना उडदाचे पापड दाखवलेले आहेत. तर बघूया नंतर ना मी तुम्हाला नुसत्या उडीद डाळीचे पापड बनवून दाखवेन. आता ह्याला छान असं मी बारीक करून घेते, म्हणजे आपले पापड पण फाटणार नाहीत. वाटीमध्ये मी पापड खार घेतलेला आहे, तो आता बघा आपण किती टाकायचा आहे. तर आता 3 चमचे टाकून झालेला आहे आणि 4 चमच्यातला थोडासा बाजूला काढणार आहे आणि एवढा शिल्लक राहिलेला आहे. हिंग आणि मीठ 1.5 चमचा, हिंग 1 चमचा पुन्हा सांगते, आणि काळी मिरी. छान आता हे मिक्स करून घ्यायचं. आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे, जास्त पातळ मळायचं नाही आहे. तरी तर मी गारच पाण्याचा वापर करणार आहे. तुम्ही गार पाण्याचा वापर करता की गरम पाण्याचा वापर करता ते कमेंटमध्ये सांगा. व्यवस्थित आणि हळूहळू हे पीठ मळून घ्यायचं आहे, कारण की हे पीठ आहे ना खूप बारीक आणि फ्लफी असतं. जास्त जोरात जर मळायला गेलं ना तर ते असं सगळीकडे उडतंय. त्यासाठी आहे ना हळूहळू पहिल्यांदा हे आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. मुगाची डाळ असल्यामुळे आहे ना जर जास्त पाणी टाकलं तर ह्याला आहे ना लवकर असं पीठ पातळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे आहे ना जास्त पाणी घालायचं नाही आणि रात्रीचं पण ह्याला मळून नाही ठेवायचं मुगाची डाळ असल्यामुळं. तर आपण पापड करायच्या आधी 1-2 तासच ह्याला छान असं भिजवून घेणार आहे. तर कशा पद्धतीने हे पीठ झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय. तर इथं बघा हाताला किती चिटकत आहे, कारण की उडीद डाळ आणि मूग डाळ दोन्ही पण चिकट असते. तर आता आपण इथं थोडंसं तेलाचा वापर करूया. पुन्हा बघा थोडंसं तेल घेतलेलं आहे. इथं 1 किलो पिठाला इथं अर्धा चमचा होईल इतकंच मी तेल घेतलेलं आहे. जास्त तेलाचा वापर करायचा नाही. आता हात धुवून घेते आणि तुम्हाला आहे ना दाखवते पिठाचा गोळा व्यवस्थित असा गोल करून. तर हात धुवून घेतलेला आहे, जास्त चिकट झालता. तर आपण तेल लावलेलंच आहे बघा, आणि हा गोळा त्यामुळे ना पटकन असा होतोय. तर जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही, अशा पद्धतीनं मळायचं आहे. खालचं लागलेलं पण तुम्ही काढून घ्या. तर किती छान हा गोळा मळून झालेला आहे. आता आपण ह्याला आहे ना छान असं 1-2 तासासाठी छान झाकून ठेवूया. तोपर्यंत 2 तास आपलं सगळं काम करून घेऊया, जे जे काय काय असते ते. आता हे मी सकाळी मळलेलं आहे. आता वाजलेले आहेत 9:15. तर तुम्हाला मी घड्याळामध्ये पण दाखवते. तर इथं पाहू शकताय 9:15 होत आलेले आहेत आणि पीठ मळून झालेलं आहे. आता सगळं काम करते आणि मग पापड लाटायसाठी घेते. आमच्या मैत्रिणींना सांगा की एवढा वेळ का, आता किती तास झाले सांगा पीठ मळून, म्हणजे मग चालतंय ना, त्यांना पण सांगा. तर अशा पद्धतीने बघा न चेचता पापड पीठ जे आहे ना असं ओढायचं, जेणेकरून पापड पांढरे शुभ्र आणि खुसखुशीत होतात. पण मी ह्यात आहे ना मुगाची डाळ घातल्यामुळे थोडेसे आपले पापड पिवळसर होणार आहे. तर किती वेळ आपण असं करायचं, पीठ पूर्ण पांढरे होईपर्यंत आपल्याला हे ओढायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने ना पोळपाटला आपण कॅरी बॅग गुंडाळून घ्यायची आहे. त्यामुळे ना पापड खूप छान असे होतात. तर जवळून दाखवण्यासाठी मग मी इथं आलेली आहे.
तर पाहू शकताय कशा पद्धतीनं हे ओढायचं आहे आणि 3 तास भिजल्यामुळे ना छान असं हे ओढलं पण जाते हे की नाही. हाताला चिटकायला लागलं तर पाणी लावायचं. तेलाचा वापर करायचा नाही आपल्याला इथं. हा, नाहीतर जास्त तेल लावलं ना तर वर्षभर टिकत नाही आणि त्याला असं कुमट वगैरे वास येते नाही का. आता मी गोळे करून घेते. त्यांनी इकडचं पीठ पण आहे ना वळून दिलेलं आहे. तर इथं 3 ते 4 थेंब मी तेलाचे टाकलेले आहेत. कमी कर म्हणते नाही तुमचं गोळा करणार. मोठे पण करूया म्हणजे ते हॉटेल मधल्यासारखं पापडी. ते असे त्याच्यावरती टोमॅटो, शेव वासाला पण पापडायला लागले. त्याच्यामध्ये जातात म्हणजे मी परत नाही का गोळे करून घेते. बरोबर हो 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 हो. एवढंच की तुम्ही मुगाची डाळ घातल्यामुळे जरा पिवसळली. हा, जेवढं उडदाची डाळ घातलेलं पूर्ण उडदाची डाळ असली की पांढरं शुभ्र दिसते. आपल्या घरी ज्या ताई पापड करण्यासाठी आलेल्या आहेत त्यांचं नाव ज्योती आहे आणि आज रंगपंचमी असल्यामुळे चैतन्य सुद्धा घरीच आहे आणि मध्ये मध्ये त्याचंही काहीतरी चालू आहे. तर चाकूला अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आणि असे गोळे कट करायचे जेणेकरून चाकूला पीठ चिकटणार नाही. आणि आम्ही रंगपंचमी खेळलेली नाही कारण की मला आवडत नाही. कुणी कुणी रंगपंचमी खेळली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. गोळे छान असे करून झालेले आहेत. हा पापडचा व्हिडिओ आपल्याला कालच येणार होता पण आहे ना 5च्या नंतर आमच्या इकडं खूप वारा आणि पाऊस असल्यामुळे आहे ना मी टाकलेला नाही. आज टाकत आहे. तर हे बघा बिन तेल लावता लाटलेलं आहे कारण की प्लॅस्टिकची ही तर पाईप वापरलेली आहे आपण. जी आपण नळ वगैरे फिटिंगला असते ना तशा पद्धतीची ही पाईप आहे. तर मी पीठ लावून दाखवते कशा पद्धतीने लाटत आहे ते. आणि एकदाच हे पिठामध्ये बुडवून घेतलेलं आहे. पुन्हा आपल्याला हे पिठामध्ये नाही बुडवायचं गोळा. आणि अशा पद्धतीने ना छान आता लाटून घेऊया आपण. पळपुट आहे ना फिरवत फिरवत आपल्याला हे पापड लाटायचे आहेत जेणेकरून पापड आहेत ना तुटणार पण नाहीत आणि व्यवस्थित असे होतील. ते जे रेषाचं लाटणं होतं ना त्याला भरपूर अशा खाचा होत्या त्यामुळे पापड आहे ना थोडेसे फाटत होते मध्ये आधे. तर मग मी आपलं चपाती लाटायचंच लाटणं घेतलेलं आहे आणि त्यानंही खूप छान झालेलं आहे. तिथं तुम्ही पाहू शकता. तर मला असे हातानं टाकायला येतात. मला अजून लाटण्यावर घेऊन टाकता येत नाहीत. तर अशा पद्धतीने ना मी छोट्या छोट्या लाट्या करत आहे. 2 जण आहे म्हणून मी छोट्या लाट्या करून देते आणि त्यात येत ना पापड मोठं करत आहे. तर तुम्ही पाहू शकताय. तर इकडं पण लाट्या करून ठेवलेल्या आहेत. तर आता त्या घेऊन आहेत ना पीठ वगैरे न लावता छान असं लाटून घेत आहेत. तर आपण पापड आहेत ते मोठेच करायला लागलेलो आहे. मसाले पापड आपण बनवणार आहे मोठे मोठे आणि थोडे लहान पण बनवणार आहे. 5च्या नंतर खूप असं वारं कावदळ असं सुटलं होतं आणि लाईट पण गेली होती. मग त्यामुळे मी पापड तळलेले नाही. आणि ह्याच्यावर सांगायचं खास तळून आपण दाखवते की नाही त्यावेळी सगळं कट करून दाखवायचं. तेलात तळून 1 2 3 पापड. तुमच्या इकडे पाऊस झाला का ते पण कमेंट मध्ये नक्की सांगा. तर मी सगळे आहेत ना हे घरामध्ये पापड सुकवले आणि दुसऱ्या दिवशी आहे ना सकाळी कोवळ्या उन्हाला 1 तास लावलेले होते. हे आहे ना बघा हॉटेलचं पापडची साईज आहे आणि आपण आहे ना ह्याच्यावरती कांदा टोमॅटो घालून नंतर पाहणार पण आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला समजेल. तर आता हे आहे ना कॅरी बॅगवर टाकायचं. पापड हॉटेलचे ते टाकतात अजून
हळू बोलताय तिचा आवाज वाढत पण नाही. तर बघा हे आहेत ना किती छान असे पापड टाकलेले आहेत आणि हे सर्व मोठे केलेले आहेत आणि हे आहेत ना छोटे छोटे मी केलेले आहेत. मोठे हॉटेलचे आहेत आणि हे बारके आपण खायचे आहेत, पण आपण हे सगळे घरातच केलेले आहेत. तर आता सगळे पापड झाल्यावरती तुम्हाला एकदम दाखवते आणि तुम्ही इथं पाहू पण शकता किती पांढरे शुभ्र असे दिसत आहेत पापड. पापड छान असे वाळल्यावरती मी एकावर एक असे ठेवलेले आहेत आणि बाकीचे बघा साईडला पण अशा पद्धतीने जे ठेवलेले आहेत ना ते अजून सुकलेले नाहीत. तर इथे छान आपले पापड झालेले आहेत सगळे. तर हे पंख्याखाली मी अजिबात सुकायला ठेवलेले नव्हते. त्याच्या मागचं कारण असं आहे की नाही, जर पंख्याखाली जर सुकायला ठेवले ना ह्याची अशी टोपी आल्यासारखी होते आणि असे प्लेन हे पापड होत नाहीत त्यासाठी. आणि एकावर एक पण ठेवायचे आहेत आपल्याला, जसजसे ना हे थोडे सुकत जातील तसे. तर इथे एक पाहू शकता अशा पद्धतीने आहेत ना हे थोडे सुकल्यावरती असे ना गुंडाळले जातात वरती. तर आता हे एकावर एक असे ठेवून हे आता मी पालते ठेवणार आहे. तर 1 किलो मध्ये ना 60 पापड आपले झालेले आहेत, कारण की लहान पण केलेले आहेत आणि मोठे पण केलेले आहेत. तर एक दिवस छान असे पापड आहेत ना उन्हामध्ये 1 तास वाळवलेले आहेत आणि आता तेल गरम झाले. तेलामध्ये तुम्हाला पापड तळून दाखवत आहे. तर जो पापड तळायचा चिमटा असतोय ना तो माझा आहे ना दसऱ्यामध्ये मी वरती ठेवलेला होता, त्यामुळे असं 1 चमचा 1 झाऱ्यानं असं तळत आहे. तर तुम्ही चिमट्यानं तळा म्हणजे ना छान असे तळले जातात. तर आता चला पापड आपण हे मसाले बनवणार आहोत. त्यासाठी चॉपरमध्ये कट करून घेतलेला आहे कांदा, टोमॅटो. तर मी पहिल्यांदा थोडं थोडं टाकलं, मग चैतन्य म्हटलं अजून थोडं थोडं टाक, म्हणताना अजून थोडं थोडंसं टाकलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं मी मसाले पापड तयार करत आहे. शेव बारीक टाकलेली आहे भरपूर सारी. परत आता मीठ टाकायचं आहे थोडंसं आणि काश्मीरी लाल तिखट, तुम्हाला जितकं तिखट पाहिजे तुम्ही तितकं तिखट टाकू शकताय. तर मी इतकं टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती बारीक कोथिंबीर कट करून घेतलेली टाकलेली आहे. आजचा हा पापडचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.